कपाळावरती गंध लावले म्हणून मारून टाकले। अहिल्यानगर शहरामध्ये आपला एक हिंदू भाऊ धीरज परदेशी याला त्याचा साथीदार वायरमॅन युनुस हा आणि त्याचे इतर सहकारी 7 ऑगस्ट रोजी दर्गा कब्रिस्तान येथे स्ट्रीट लाईटचं काम करायला घेऊन जातात। तिथं त्या युनुसचे 3 अजून सहकारी येतात, मेहराज, सिराज आणि मुस्तकीन, आणि त्याच्यानंतर कपाळाला गंध लावलं म्हणून त्याला लाकडाने आणि लोखंडी रॉडने एवढं मारतात। जेव्हा आपल्या हिंदू भाऊ धीरजला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात येते तेव्हा हा तिथल्या तिथं त्याचा मृत्यू होतो। नक्की अहिल्यानगर मध्ये चाललंय काय? एका हिंदू बहुल भागामध्ये मुसलमान कुटुंब सुरक्षित राहतं, एका मुसलमान बहुल भागामध्ये हिंदू सुरक्षित आहे का? आपल्या हिंदू भावाला मारून टाकल्यानंतर हे कुठं पळतात माहितीये? हैदराबादला। तिकडच बरोबर का पळतात? औरंगजेबाची विचारधारा, टिपू सुलतानचं गुणगान गाणारे ओवैसी आत्ता जिथं राहतो एमआयएम पार्टीचा, बरोबर त्या हैदराबादलाच हे तिथं कसे पळतात? हैदराबाद मधून या तिघांना पकडून परत आणलेला आहे अहिल्यानगर पोलिसांनी। पोलीस प्रशासनाने या तिघांना हैदराबादहून उचललं तर नक्कीच आहे, पण अख्ख्या अहिल्यानगरची जनतेला प्रश्न पडलेला आहे प्रशासकीय यंत्रणेवरती, का हिंदूंचा मृत्यू झाल्याशिवाय तुम्हाला जाग येणार नाहीये का? काश्मीर मधल्या पुलवामा मध्ये हिंदूंचा धर्म विचारून त्यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या आणि आज या अहिल्यानगर मध्ये हिंदूंच्या डोक्यावरती टिळा बघून त्यांना रॉडने मारण्यात येत आहे। पोलीस प्रशासनावरचा अहिल्यानगरच्या जनतेचा विश्वास उडालेला आहे। अकार्यक्षम प्रशासकीय यंत्रणा जर असेल तर हिंदू लोकांवरती होणारे हल्ले आहेत हे थांबणार आहेत का? संविधानाचं पालन हिंदू समाज करतोय आणि जी जिहादी मानसिकता जी आहे, दुसऱ्याला मारून टाका, दहशतवाद करा, त्यांना प्रशासकीय यंत्रणा कंट्रोल करणार आहे का नाही? आमचा हिंदू भाऊ धीरज परदेशी तर गेलेला आहे, पण धीरजची पत्नी आमची बहीण हिने एक मागणी केलेली आहे प्रशासनाकडे की ज्या दर्गा कब्रिस्तान मध्ये धीरजला लाकडाने मारण्यात आलं, कपाळाला टिळा लावला म्हणून, त्याचा अंत्यविधी तिथंच करण्यात यावा। माझ्या नवऱ्याला जिथं मारलं, माझ्या नवऱ्याची अंत्यविधी मी तिथंच करणार आहे, नाही तर मी माझ्या नवऱ्याची अंत्यविधी करणार नाही। हीच माझी प्रशासनाकडे मागणी आहे। तिकडचे स्थानिक आमदार साहेब त्यांनी तर अक्षरशः त्यांच्या भावना इतक्या तीव्र व्यक्त केल्या की या लोकांची मुंडकी तोडून टाका अशी मागणी केली आहे। माझी तो व्यक्तीची अशी मागणी आहे की त्यांचे इथं जे दिसतील पकडल्याबरोबर त्यांचे मुंडके काढून टाकले पाहिजे, सगळे आरोपी। सर्व धर्म समभावाचा च्यवनप्राश हिंदू समाजाने इतकं खाल्लंय की सगळीकडे त्याला सर्व धर्म समभाव दिसतो। हिंदू माणूस मानतो सुद्धा या गोष्टी, पण जेव्हा आपली लोकसंख्या घटेल तेव्हा आपण सुरक्षित राहणार आहे का? आज धीरज परदेशीच्या कुटुंबावरती हे संकट ओढावलेलं आहे, उद्या तुमच्या घरावरती सुद्धा येऊ शकतं। याचा तुम्ही विचार केलेला आहे का? कपाळाला टिळा लावला म्हणून मारून टाकलं, पुढची पिढी कपाळावरती टिळा लावू तरी शकेल का? विचार करा।